बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मसालेदार स्टफिंगनी भरलेली आलू टिक्की आणि त्यासोबत मस्त चटपटीत अशा चटण्या. सो हॅलो एव्हरीवन, दीक्षाज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत आलू टिक्की चाट. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये मी इथे तेल घेतलं, त्यामध्ये अद्रक आणि लसूण रफली चॉप करून टाकून घेतला. तो थोडा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये अर्धा वाटी चना डाळ मी 2 ते 3 तास भिजवून घेतली आणि ते टाकून घेतली. त्यानंतर आपण यामध्ये काही सुखे मसाले टाकणार आहे. सुक्या मसाल्यामध्ये मी इथे लाल तिखट, धने जिरे पावडर, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, जिरे पावडर आणि भरपूर असा चाट मसाला टाकून घेतलेला आहे. चाट मसाला आवर्जून टाका, त्याच्याने याची स्टफिंगची चव खूप मस्त होणार. याला हाय फ्लेमवर आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आपली जी चना डाळ आहे तो अंदरून थोडी क्रिस्पी असली पाहिजे. स्टफिंग तयार झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि हे स्टफिंग थंड व्हायला ठेवून द्यायचं. त्यानंतर आपण आता टिक्कीचं कवर बनवणार. त्यासाठी मी 3 ते 4 आलू इथे चांगल्या प्रकारे मॅश करून घेतलेले आहे मॅशरनी. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडंसं जिरं आणि अर्धा वाटी मैदा टाकून घेतला. मैदा किंवा कॉर्नफ्लोअर तुम्ही काहीही वापरू शकता. हाताने हे संपूर्ण मॅश करून घ्यायचं आणि याचा एक चांगला असा गोळा बनवून घ्यायचा. अशा प्रकारे गोळा घेतला आहे, तयार आहे आपला. स्टफिंग पण तयार आहे. त्यासाठी थोडंसं तेल लागणार आपल्याला हाताला लावायला. हाताला थोडंसं तेल लावायचं. जशा प्रकारे आपण पुरण किंवा आलूचा पराठा जसं भरतो आपण, तसं आपल्याला एक गोळा करून घ्यायचं आणि ते स्टफिंग यामध्ये भरून घ्यायचं आणि याचा चांगला असा गोळा बनवून घ्यायचा, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून राहिली आहे. इथे स्टफिंग भरल्यानंतर आपल्याला टिक्की आपण असं बंद करून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा. ते जर हाताला चिकटत असेल तर थोडं तेल लावा. अशा प्रकारे टिक्की बनवून घ्यायची. मग आपण इथे मैद्यामध्ये त्याला कोट करून घेणार. मैदा, कॉर्नफ्लोअर तुम्ही वापरू शकता आणि त्याचा चांगला असा टिक्कीचा शेप देऊन घ्यायचा. त्यानंतर आपण आता याला शॅलो फ्राय करून घेणार आहे. इथे मी पॅनमध्ये तेल घेतलं आहे. तेलामध्ये आपण टिक्की टाकून घ्यायच्या. 2-3 टिक्क्या आपण एका वेळेस टाकू शकतो आणि मस्त गोल्डन ब्राऊन होतपर्यंत टिक्की आपल्याला इथे मस्त शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. आपली मस्त गोल्डन ब्राऊन आपली टिक्की तयार आहे. आता आपण याला मस्त असं प्लेटिंग करून घेणार आहे. प्लेटिंगसाठी इथे मी आलू टिक्की घेतली आहे. त्यावर मस्त असं थंडगार असं दही टाकून घ्यायचं आणि मस्त भरपूर साऱ्या अशा चटण्या टाकून घ्यायच्या. संपूर्ण चटण्या मी कशा प्रकारे बनवला किंवा चाटवर टाकणारा जो मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. सर्व प्रकारच्या चटण्या टाकून घेतल्या. एक मी मसाला बनवला होता चटपटीत, तोही टाकून घेतला. त्यावर भरपूर असा कांदा टाकायचा. गार्निशिंगसाठी थोडंसं बीटरूटसुद्धा टाकून घेतलं. मस्त वरतून शेव टाकायची आणि अशी आलू टिक्की चाट तुमची तयार आहे. तुम्ही एन्जॉय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.